पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे। या अभियानांतर्गत आई-बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षांपुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी 27 सप्टेंबर रोजी रामगणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। आयोजक माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्यानं अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला असून कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस ते विविध उपक्रम राबवत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं वाटप, विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप, आरोग्य शिबिरं भरवणं अशा अनेक कार्यक्रमांमधून नागरिकांची ते सेवा करतात। नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून कोळी दाम्पत्य करत असलेली मदत वाखाणण्याजोग्य असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत। यामध्ये सेवा आणि पर्यावरणाचाही समावेश आहे। ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते। कोळी दाम्पत्यांना आज दिलेली आधाराची काठी खरंच त्यांची आधार बनणार आहे। आज गडकरी रंगायतमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेलं प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचं भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांनी सांगितलं। अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचं कुपनही देण्यात आलं। कोळी दाम्पत्याने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करून उपक्रमाचं उद्दिष्ट साध्य केल्याचं संदीप लेले यांनी सांगितलं। तर आम्ही विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो। गेल्या 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती। आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोचपावती असल्याचं यावेळी नम्रता कोळी यांनी सांगितलं। आज नम्रता कोळी, जयेंद्र कोळी आणि भारतीय जनता पार्टीची आमची संबंध या भागातली टीम यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते सुद्धा गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात आलाय। ज्येष्ठ मंडळींना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक बॅग हिटिंग बॅग जी आहे ती देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना लागते। अशा जवळजवळ 1000 ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी याचं वाटप करण्यात आलंय। मला वाटतं की महागिरीपासून ते संबंध हा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी वह्या वाटप असेल, पुस्तकांचं वाटप असेल, निरनिराळ्या आवश्यक वस्तूंचं छत्र्यांचं वाटप असेल, काठी वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल आणि हेच खरं काम आहे की अनेक प्रकारे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आणि गोरगरीब विद्यार्थ्यांकरता हे सगळं आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा 17 सप्टेंबर पासून जो सुरू झालेला उपक्रम आहे तो या निमित्ताने पण हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आहे। मी निश्चितपणे त्यांचं पण अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन। आणि काही मंडळी काही वेळेला काय असतं की निवडणुका आल्या की कामाला लागतात, पण ही मंडळी जी आहे नम्रता असेल, जयेंद्र असेल, आता आमचं हे संजय वाघोले पण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ही 365 दिवस निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ठाणेकर जाणून आहेत। त्याच्यामुळे ते ठाणेकर त्यांच्यावर निश्चितपणे कायमस्वरूपी विश्वास टाकतील।